कडक उन्हामध्ये कांदा पिकवणारा शेतकरी आज रस्त्यावर उतरला आहे। घाम गाळून कांदा पिकवणाऱ्या बळीराजाच्या डोळ्यात आज अश्रू पाहायला मिळत आहेत, कारण बाजारात कांद्याला भाव नाही, पण खर्च मात्र आभाळाला भिडले आहेत। सरकारच्या धोरणांवर संतापलेल्या शेतकऱ्यांनी आता थेट पुणे नाशिक महामार्गच रोखून धरला आहे। मंचरमध्ये शेतकऱ्यांचा एल्गार उसळला असून सरकारविरोधात तीव्र घोषणाबाजी सुरू आहे। नेमकं कशासाठी हे आंदोलन भडकलेलं आहे, आंदोलनाचं प्रमुख कारण काय, पाहूया आमचा हा विशेष रिपोर्ट। नमस्कार, मी बंदगी NGTV मराठी न्यूज चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतोय। आपण जर पहिल्यांदाच NGTV मराठी न्यूज चॅनल पाहत असाल तर नक्की सबस्क्राइब करा। कांद्याला हमीभाव मिळावा या प्रमुख मागणीसाठी आंबेगाव तालुक्यातील मंचर येथे शेतकऱ्यांनी जोरदार रास्ता रोको आंदोलन छेडलं आहे। पुणे नाशिक महामार्गावर मोठ्या संख्येने शेतकरी एकवटल्याने वाहतुकीवर याचा मोठा परिणाम झाला असून परिसरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले आहे। कडक उन्हाची पर्वा न करता शेतकरी रस्त्यावर ठिय्या मांडून बसले आहेत। कांद्याला न्याय द्या, शेतकऱ्यांना वाचवा अशा घोषणा देत सरकारचे लक्ष वेधण्यासाठी शेतकऱ्यांचा केविलवाणा प्रयत्न चालू आहे। महाविकास आघाडीच्या वतीने आयोजित या आंदोलनात शेतकऱ्यांनी अनेक महत्त्वाच्या मागण्या पुढे केल्या आहेत। शेतकऱ्यांच्या काही प्रमुख मागण्या याप्रमाणे आहेत। कांद्याला किमान 25 रुपये प्रति किलो हमी भाव द्या। यापूर्वी कमी दरात विक्री केलेल्या कांद्याला 15 ते 20 रुपये किलो अनुदान द्यावे। केंद्र सरकारने जाहीर केलेली 2 लाख टन कांदा खरेदी अपुरी असून ती वाढवून 8 ते 10 लाख टनापर्यंत करावी। शेतकऱ्यांचे म्हणणे आहे की उत्पादन खर्च सातत्याने वाढत असताना कांद्याला मिळणारा भाव मात्र घसरत आहे। त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला असून सरकारने तातडीने हस्तक्षेप करावा। या दरम्यान आंदोलनाची तीव्रता लक्षात घेता पोलीस प्रशासनाने मंचर परिसरामध्ये मोठा फौजफाटा बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे। कोणताही अनुचित प्रकार घडता कामा नये यासाठी पोलिसांकडून परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवण्यात आले आहे। मंचर येथील पुणे नाशिक महामार्गावर सध्या शेतकऱ्यांचा प्रचंड संताप पाहायला मिळत असून कांद्याला हमीभाव मिळावा आणि सरकारने तातडीने निर्णय घ्यावा या मागणीसाठी शेतकरी आक्रमक झाले आहेत। जोपर्यंत मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा देखील यावेळेस आंदोलकांनी दिला आहे। कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा हा एल्गार सरकारपर्यंत कितपत पोहोचतो आणि शेतकऱ्यांच्या मागण्यांवर काय निर्णय घेतला जातो हे पाहणे आता तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। अशाच प्रकारच्या नवनवीन बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्राचा बुलंद आवाज NGTV मराठी न्यूज चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। तसेच NGTV मराठी न्यूज चॅनलच्या सर्व सोशल मीडिया हँडल्सना आत्ताच लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राइब करा। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका, जेणेकरून आपल्या भागातील देश विदेशातील सर्व ताज्या घडामोडी सगळ्यात आधी आपल्यापर्यंत पोहोचवल्या जातील। ब्युरो चीफ निजामशाह शेख सोबत बंदगी NGTV मराठी न्यूज सोलापूर।